अनेक वर्ष कुंडल गावात येण्याची अनेक वर्षापासून आम्ही सगळ्यांनी या गावाचा अनुभव घेतलाय। हे गाव हे करारी लोकांचं गाव आहे। हे काही साधं गाव नाही। हे जिल्ह्यातलं असं एकमेव गाव आहे की ज्यामध्ये क्रांतिकारकांची संख्या प्रचंड आहे आणि ब्रिटिशांना वाकवण्याचं काम या गावाने केलं। आज जी.डी. बापू असतील, आबासाहेब लुपणे आजही हयात आहेत, वय जास्त झालेलं आहे। कॅप्टन लाडभाऊ असतील, खाशीराव पवार आबा होते, शामराव पवार मामा होते, गोविंदराव चंद्रू पवार होते, शाहीर शंकरराव निकम होते, शंकर केशव लाड आप्पा होते, शंकरराव टेके होते, आप्पासाहेब लाड गुरुजी होते, देव दवंडे होते, भाऊ लुबणे होते, आपले गणपतराव गायकवाड होते। अनेक मान्यवर या ठिकाणी होते की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढाई उभी केली आणि अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या सान्निध्यात आमच्या वयाची पिढी तर गेली। जी.डी. बापूंच्या बरोबर बसलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चर्चा कशाची तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाची। त्यांचा प्रचंड हट्ट असायचा आणि सगळेच स्वातंत्र्य सैनिक हे अतिशय तडफेने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हक्कासाठी या गावात लढताना आणि भांडताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत। या सगळ्यांच्यात मामासाहेब हे अग्रणी होते। मामांच्या प्रामाणिकपणाने त्यांनी काही विधायक काम करायची भूमिका घेतली, ज्याचा मगाशी बाळासाहेबांनी उल्लेख केला। खांडसरी उभी राहिली आणि त्यानंतर ही बँक उभा करण्याचा निर्णय 60 वर्षापूर्वी घेतला। बँक उभा करण्याच्या कल्पना त्यावेळी फार कमी लोकांच्या मनात यायच्या, तेव्हा बँक उभा करण्याचं काम केलं। बापूंनी सूचना केली म्हटले तुम्ही, पण बापूंनी स्वतः बँक जवळपास 86 साली उभा करतात। 60 वर्षपूर्वी ती बँक आज उभी केली। मी प्रशांत पवारांना एवढीच विनंती करेन की ही 250 कोटी रुपये ठेवी असणारी बँक ही पुढच्या 10 वर्षामध्ये 3 ते 5 हजार कोटी रुपयाच्या ठेवीची बँक झाली पाहिजे।